समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे मतदान आज पार पडले असताना उद्या 3 डिसेंबर जाहीर होणारा निकाल आता 21 डिसेंबरला जाहीर होणार असल्याची बातमी समोर आली आहे. पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम यांनी या निकालातील बदलावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदार विश्वजित कदम यांनी पलूस येथील मतदान केंद्राला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की आज 2 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिकेचे मतदान होत आहे आणि 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार होता. मात्र काही वृत्तपत्रांच्या आणि वाहिन्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार एखाद्या खंडपीठाच्या निर्णयामुळे आता हा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या कष्टाने ही निवडणूक लढवली आहे आणि ते निकालाच्या प्रतीक्षेत उत्सुक आहेत. जनतेला इतके दिवस निकालासाठी वेठीस धरणे हे अत्यंत चुकीचे आहे. निकालातील बदलामागील खरे कारण कोणामुळे आणि कशामुळे हा बदल झाला याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेची उत्सुकता लक्षात घेता निकालातील ही अनिश्चितता लोकशाही प्रक्रियेसाठी योग्य नाही असे मत आमदार कदम यांनी यावेळी ठामपणे मांडले. आज 2 डिसेंबर रोजी जे संपूर्ण महाराष्ट्रात जे नगरपालिकेचं मतदान होतंय आणि 3 डिसेंबर रोजी या ठिकाणी निकाल जाहीर होणार होता, परंतु आत्ताच अशी बातमी कळलेली आहे वर्तमानपत्रांच्या चॅनलवरून की कुठल्या तरी खंडपीठाच्या निर्णयामुळे या ठिकाणी आता निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. का केलं आहे, कशासाठी केलं आहे, कुणामुळे केलं आहे, कोण ह्याच्या पाठीमागे अजून काही खोलवर माहिती मिळाली नाही, पण ते अत्यंत चुकीचं आहे. आणि एवढ्या कष्टाने कार्यकर्त्यांनी लोकांनी ही निवडणूक नगरपालिकेची त्या शहरात लढलेली आहे आणि निकालाची अपेक्षा उत्सुकतेने सगळ्या कार्यकर्त्यांनी लोकांना होती. एवढं लांब लोकांना जनतेला वेठीस धरणं हे अत्यंत चुकीचं झालं आहे असं माझं मत आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.